हे आता विरोधकांचे असलेले सगळे हे डाव आहेत, त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना त्या ठिकाणी आहे की मंगेश कालोखे हा 20 वर्ष हा लहानाचा मोठा मी त्याला केलेला आहे, तो माझा जवळचा सहकारी त्या ठिकाणी आहे आणि अतिशय छोटा भाऊ म्हणून ते परिवार सगळं माझ्याबरोबर त्या ठिकाणी आहे. परंतु हे जाणीवपूर्वक कृत्य राष्ट्रवादीवाले त्या ठिकाणी करत आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यावेळेस भरत भगत आणि सुधाकर घारे यांची नावे त्या ठिकाणी घेण्यात आली, त्यावेळेला काही लोकांना असं वाटलं होतं की राजकीय द्वेषापोटी ही नावं त्या ठिकाणी घेतली जात आहेत. परंतु पुढील काळामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्येच त्या ठिकाणी भरत भगतचं नाव त्या ठिकाणी आलं आणि 1 ते 12 कॉल जवळजवळ त्याचे रवी देवकरला त्या ठिकाणी झाले होते. आरोपी मंगेश कालोखेची क्रूरपणे हत्या केल्यानंतर भरत भगतच्या घरी गेले, त्यामुळे हा प्लान पूर्णपणे नियोजित होता हेच त्या ठिकाणी सिद्ध झाले आणि म्हणून भरत भगतला त्या ठिकाणी प्रवक्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या भरत भगतला अटक झाली. सुधाकर घारेंनी सुद्धा 2 कॉल त्या ठिकाणी केलेले आहेत. याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या काहीतरी बैठका झालेल्या असणारच, परंतु पुढील काळामध्ये पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते सगळं क्लिअर होईलच आणि कोर्टामधून सुद्धा त्या गोष्टीची आम्ही ती लढाई लढत आहोत. लवकरच याचा तुम्हाला जे काय आहे ते सत्य सगळ्या जनतेसमोर येईल.